गुड न्यूज. अखेर मान्सून भारतात दाखल. महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार? विदर्भासहित संपूर्ण महाराष्ट्र वाढत्या तापमानामुळे हैराण असतानाच एक गोड बातमी हाती आली आहे. देशभरातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने अंदमान निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मान्सून सध्या अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये सक्रिय झाला असून पुढील 3 ते 4 दिवसात तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 ते 31 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर साधारण एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो. म्हणजे 6 जूनच्या आसपास कोकणात मान्सूनची पहिली दमदार एंट्री होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा विस्तार होईल. पण दुसरीकडे विदर्भात उष्णतेचा कहर कायम आहे. अमरावती आणि वर्धा येथे तापमान तब्बल 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. अकोला, यवतमाळ आणि ब्रह्मपुरीमध्येही 45 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही पारा 43.8 अंशांवर गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहू शकते. मात्र मान्सूनची हालचाल वेगाने सुरू असल्याने लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.